आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे नाम। हरे कृष्ण राधे आक्रमण! 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 आक्रमण करा, कुणालाही सोडू नका, मारा! जर भीमाच्या आक्रमणाला थांबवलं गेलं नाही तर उन्मत्त हत्तीप्रमाणे तो कौरवांना एकटाच पायदळी तुडवून टाकेल।
गुरु द्रोणाचार्यांचा असा कोणता शिष्य आहे जो या उन्मत्त हत्तीवर अंकुश लावू शकेल? मी लावेन भीमावर अंकुश. मी अश्वत्थामा, गुरु द्रोणाचार्यांचा शिष्य देखील आणि पुत्र देखील. आता गुरुबंधूंचं युद्ध बघण्याचा आनंद मिळणार आहे. जा अश्वत्थामा, जा. अच्छा, तू. अश्वत्थामा, तू माझ्या रथावर बाण चालवून मला युद्धासाठी आव्हान दिलंस. हो भीम, तू सुद्धा माझ्या पिताश्रींचा शिष्य आहेस आणि मी सुद्धा. पाहूया या आपल्या दोघांपैकी कोणता शिष्य त्यांच्या गुरूंचा मान ठेवतो ते. हे अश्वत्थामा, 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 अश्वत्थामा. मला आनंद आहे की पिताश्रींचा एक शिष्य तरी युद्धविद्येमध्ये त्यांच्या पुत्राहून अधिक प्रवीण आहे. अश्वत्थामा, अश्वत्थामा. सारथी, लगेचच रथाला इथून कुठेतरी दूरवर घेऊन चल. चल लवकर. अश्वत्थामा, अश्वत्थामा. हे संजय, भीमाची विजय गाथा तुझ्या तोंडून ऐकून माझं मन बेचैन होत आहे. भीम उन्मत्त हत्तीप्रमाणे कौरवांना त्याच्या पायदळी तुडवत आहे. कौरवांचे वीर महावीर योद्धे काय करत आहेत? कुणी भीमाच्या पायामध्ये साखळदंड नाही टाकू शकत का? हे महाराज, रणभूमीवर तर घनघोर संग्राम सुरू आहे. द्रोणाचार्य दृष्टद्युम्नाबरोबर युद्ध करत आहेत. आणि युधिष्ठिर शल्यराजांसोबत. राजा भगदत्त विराटांबरोबर युद्ध करतायत. राजा द्रुपद सिंधू नरेश जयद्रथाशी लढतायत. आणि द्रौपदीचे 5ही पुत्र, सुभद्रा पुत्र अभिमन्यू, उलुपी पुत्र इरावान, हे सगळे सुद्धा कौरवांशी लढतायत. आणि द्रुपद पुत्र शिखंडी बालहित बरोबर युद्ध करतायत. आणि युवराज दुर्योधन पंडुपुत्र नकुल विरुद्ध लढतायत. कौरव सेनापती पितामह भीष्म काय करत आहेत? पितामह भीष्मांनी तर पांडवांच्या सैन्यामध्ये हाहाकार माजवलाय.
आणि पितामहांना रोखण्यासाठी पार्थ सारथी वासुदेव श्रीकृष्ण अर्जुनाचा रथ घेऊन त्यांच्या समोर आले आहेत. पितामह, तुमच्या नातवाच्या वतीने हा तुमच्या सेवेत माझा सादर प्रणाम आहे. याचा स्वीकार करावा. हे धनंजय, मी तुझ्या या अनोख्या प्रणामाचा स्वीकार केलाय. परंतु आता जर माझ्या बाणांनी तुमचा अनादर केला तर मला क्षमा करा. प्रिय पुत्र, युद्धात शत्रूचा आदर नाही, त्याची शिकार केली जाते. तू निसंकोच होऊन बाण चालव. तू कसा योद्धा आहेस अर्जुना? अरे तुला युद्धाचा पहिला धडा देखील लक्षात नाही. पहिला प्रहार जबरदस्त असला पाहिजे. बघ, कसला विचार करतोयस पार्था? तुझ्या शत्रूवर तुटून पड आता. हे काय होत आहे? सारथी, रथ तिथे घेऊन चल. प्रणाम पितामह. सावधान पितामह. आता माझा बाण मर्यादांच्या सीमा ओलांडून युद्धाच्या नियमांचं पालन करणार आहे. ओ ओ शाबाश, शाबास अभिमन्यू. तू देखील तुझ्या पित्याप्रमाणे एक शूरवीर योद्धा आहेस आणि धनुर्विद्येमध्ये प्रवीण आहेस.
परंतु सावधान, आता माझी पाळी आहे. घे, आता झेलून दाखव माझा प्रहार. पुढे चला. पितामह भीष्म, पितामह भीष्म, ओळखलत का मला? मी द्रुपद पुत्र शिखंडी आहे. तुला तुझी ओळख सांगायची गरज तरी काय आहे शिखंडिनी? परंतु तू युद्धभूमीवर काय करते आहेस? जा, मी स्त्रियांशी युद्ध करत नाही. माझं नाव शिखंडिनी नाहीये. मी स्त्री रूपाने जन्म अवश्य घेतला होता, तेव्हा माझं नाव शिखंडिनी होतं. पण आता मी पुरुष बनलोय. माझं नाव आता शिखंडी आहे, वीर शिखंडी. आधीच्या जन्मात तुम्ही माझं केवळ मनच दुखावलं नव्हतं, तर माझं आयुष्य देखील उद्ध्वस्त करून टाकलं होतं. आठवतंय ना तुम्हाला की मी अंबा या कुमारिकेच्या रूपाने जन्म घेतला होता? आणि माझा तोच जन्म उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी मी पुनर्जन्म घेतला आहे. आणि यावेळी तुम्हाला माझ्याशी युद्ध करावंच लागेल. मी केवळ पुरुषांशीच युद्ध करतो, कुणा निर्बल स्त्रीवर शस्त्र चालवत नाही. मी म्हटलं ना, जा इथून. मला निर्बल स्त्री समजून तुम्ही फार मोठी चूक करताय. या हातात आता बांगड्या भरलेल्या नाहीयेत, लोखंडाची अवजड शस्त्र उचलतायत माझे हात. माझ्याशी 2 हात करून तर बघा, तुमचा भ्रम दूर होईल आणि तुम्हालाही कळून चुकेल की मी नर आहे की नारी. म्हणजे तू असं नाही ऐकणारच तर? जा बाळा जा, आधी तुझा रथ दुरुस्त करून ये, त्यानंतर युद्ध करण्याचा विचार कर. चल सारथी. युवराज उत्तर, तर तू आहेस जो माझ्या बाणांच्या तुफानासमोर पहाड बनून उभा राहू इच्छितोय? हो, मीच विराट नरेशांचा पुत्र उत्तर. तुमच्या बाणांच्या विनाशक तुफानाला प्रतिबंध करण्यासाठी आलो आहे मी. खुळचट पोरा, तुला इतकंही माहित नाहीये की तुफान त्याच्या समोर येणाऱ्या मोठमोठ्या वृक्षांना आणि दगड धोंड्यांना देखील एखाद्या काडीप्रमाणे हवेत उडवून दूरवर भिरकावून देतो. मला कसपटा समान समजण्याची चूक करू नका महाराज शल्य. युद्धभूमीमध्ये योद्ध्याचं वय नव्हे, त्याचं धाडस, त्याचं शौर्य पाहिलं जातं. मी तुम्हाला युद्धासाठी निमंत्रित करत आहे. माझ्याशी युद्ध करा, युद्ध. भानावर ये युवराज उत्तर. तू मला नाही, स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण देतोयस. याचा निर्णय तर युद्धानंतरच होईल. ठीक आहे, जर तू स्वतःच्या जीवनाची रेखा स्वतःच्याच हाताने पुसून टाकलीस तर मी काय करू शकतो? सावधान.
शाब्बास माझ्या वीर पुत्रा उत्तर, शाब्बास. तू युद्धभूमीवर तुझ्या प्राणांचं बलिदान देऊन क्षत्रिय धर्माचं पालन केलं आहेस. पुत्र उत्तर, आज तुझा पिता तुला तुझ्या छातीशी कवटाळू शकत नाही, परंतु तुझ्या पित्याची छाती तू आज अभिमानाने फुलवली आहेस. कोण असा क्षत्रिय पिता असेल ज्याला त्याचा पुत्र वीरगतीला प्राप्त झाला म्हणून गर्व होणार नाही? प्रणाम विराट नरेश. प्रणाम महाराज विराट. तुमचा पुत्र युवराज उत्तराने युद्धभूमीवर ज्या शौर्याचं प्रदर्शन केलंय त्याने आम्हा सर्वांना शत्रूच्या विरुद्ध निर्भय होऊन लढण्यासाठी नवं साहस दिलंय. आम्हाला असा योद्धा गमावल्याचा खेद आहे, परंतु तुमचं दुःख आमच्याहून अधिक आहे, कारण तुम्ही उत्तराचे पिता आहात. म्हणूनच आम्ही सर्वजण हे दुःख वाटून घ्यायला आलोय. क्षमा करा धर्मराज. युवराज उत्तर गेल्याचं मला दुःख नाहीये आणि ना तो गेलाच.
उत्तराने तर एका खऱ्या क्षत्रियाप्रमाणे युद्धभूमीवर स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे. मला गर्व आहे की माझ्या पुत्राला वीर गती प्राप्त झाली आहे. माझा पुत्र अमर झालाय. वा महाराज वा. तुम्ही हे बोलून आमचं मनोधैर्य अजून वाढवलंय. वा महाराज, तुम्ही धन्य आहात. या धर्मयुद्धामध्ये माझा एकच पुत्र कमी झालाय. जर माझे 100 पुत्र असते तर त्यांची देखील मी धर्माच्या वेदीवर आहुती दिली असती. सर्वांचा जन्म सफल झाला असता. वा 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 वा. विराट नरेश, धर्माप्रती असलेल्या तुमच्या या भावनेची आम्ही प्रशंसा करतो, सन्मान करतो आणि त्या हुतात्म्याचा आम्हाला अभिमान आहे, ज्याने रणभूमीवर शत्रूच्या विरुद्ध लढताना स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. युद्धभूमीवर मृत्यूशी 2 हात करणं आपल्या क्षत्रियांच्या रक्तातच आहे. युद्धभूमीवर स्वतःच्या प्राणांचं बलिदान करणं आणि वीरगती प्राप्त करणं आपण सर्व क्षत्रिय योद्धे आपलं सद्भाग्यच समजतो. परंतु आपल्याला हे देखील लक्षात ठेवायचं आहे की आपला उद्देश केवळ वीरगती प्राप्त करणं नाहीये. आज शत्रू सैन्याने आपल्या जितक्या योद्ध्यांचा वध केलाय, उद्या आपल्याला त्याहून अधिक कौरव योद्धांना यमसदनी धाडायचंय. त्यामुळे उद्याची रणनीती आपण आजच आखून घेतली पाहिजे. अवश्य महाराज, अवश्य. भाच्या, आपण तर पहिल्याच दिवशी युद्धामध्ये पांडवांना पराभवाची चव चाखायला लावली आहे. मामाश्री, युद्धभूमीवर हताश पांडवांना पाहून असं वाटत होतं जणू पांडव वनवासातून परत आल्यापासून युद्ध करणंच विसरलंय. कोणताही पांडव व्यवस्थितपणे शस्त्र उचलू शकत नव्हता. ही गोष्ट पांडव भीमसेनाला लागू पडत नाही दुःशासन. अहो मामाश्री, आता ही तो सिंह सारखी गर्जना करतो ना, तेव्हा आपल्या सैनिकांच्या काळजाचं पाणी पाणी होऊन जातं. जयद्रथ, शत्रूची प्रशंसा करून मदिरेच्या नशेत कशासाठी कडू कारल्याचा रस मिसळतोयस? भीमाच्या शौर्याचं वर्णन करण्याऐवजी पांडवांच्या भित्रटपणाबद्दल बोला. भित्रटपणाबद्दल. मदिरेचा कडवटपणा मग आपोआप माधुर्यात बदलून जाईल. नाही दुःशासन, नाही. शत्रूला भित्रा आणि भेदरट समजणं स्वतःलाच फसवण्यासारखं आहे. आणि परत पहिल्या दिवशीच्या विजयासाठी इतकं आनंदित होणं देखील योग्य नाही आहे. जर आज मी युद्धात भाग घेतला असता तर मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता की अखेर पांडवांचा इतका सहज पराभव होण्याचं कारण काय आहे. आपण आजच्या युद्धात हे सिद्ध केलेलं आहे की आपण कौरवच रणक्षेत्रात युद्ध करण्याच्या आणि राजगादीची शोभा वाढवण्याच्या योग्यतेचे आहोत. पांडव नाही. पांडवांच्या आजच्या पराभवाचं मुख्य कारण आपण कौरवच आहोत. भाच्या, ही गोष्ट पूर्ण सत्य नाही आहे. मामाश्री, तुम्हाला म्हणायचंय तरी काय? भाच्या, हे सत्य नाही आहे की पांडवांच्या पराभवाचं कारण आपण कौरव आहोत. पण मग काय कारण आहे? मदिरेच्या नशेत खोटं बोलणं पाप असतं. जर तू सत्य बोलण्याची आज्ञा दिलीस तर सांगतो,
तुम्ही सुद्धा कमाल करता मामाश्री. भला सत्य सांगण्यासाठी का कधी अनुमतीची आवश्यकता असते? ते पहिल्यांदाच खरं बोलतायत भ्राताश्री. जर तुम्हाला सत्य ऐकायचंच नसेल तर नाही बोलत. नाही नाही मामाश्री, नाही बोला. सांगा काय कारण आहे? पांडवांच्या पराभवाचं खरं कारण आहे पितामह. ओ मामाश्री, हे तर आम्हाला सुद्धा माहिती आहे. भाच्या, तुला तर हे ज्ञात आहे की तुझ्या विजयाचं कारण भीष्म पितामह आहे. परंतु तुला हे ज्ञात नाही की पांडवांच्या पराभवाचं कारण देखील पितामह भीष्मच आहे. मामाश्री, तुम्ही नशेच्या अंमलाखाली काही बरळताय. माझ्या डोक्यात तर काहीच शिरत नाहीये. यात न समजण्यासारखं काय आहे? सरळ आणि सोपं कारण तर हे आहे की पांडव पितामह आणि त्यांच्या गुरुजनांच्या आदराखातर जीव ओतून युद्धच करू शकले नाही. अन्यथा एक अर्जुन एकटाच 100 कौरवांना भारी पडला असता. मामाश्री, तुम्ही आमच्या शौर्याचा अपमान करता आहात. प्या, अजून प्या. इतकी प्या की तुमचं तोंड बंद राहील आणि तुमचं हे उलट सुलट बोलणं आम्हाला ऐकावं लागणार नाही. क्षमा युवराज, क्षमा. युद्धामध्ये वीर योद्धे त्यांच्या शत्रूंना मान खाली घालायला लावतात. ज्यांच्या माना नाही झुकत त्यांना धडापासून वेगळं केलं जातं. परंतु तुम्ही सर्व वीर योद्धे असून देखील माना खाली घालून बसलायत. शत्रू आपल्यापेक्षा केवळ संख्येने अधिक आहे, परंतु पराक्रम, युद्ध क्षमता आणि प्राणांची बाजी लावण्यात आपण कमी नाही आहोत. हो, आपल्यात एक उणीव आहे, दृढ संकल्पाची. या बाबतीत आपण कौरवांकडून शिकलं पाहिजे. मामाश्री, एका दिवसाच्या युद्धात योगायोगाने कौरव आपल्यापेक्षा वरचढ ठरले तर आता त्या अधर्मींकडून युद्धाचा पाठ शिकावा लागेल? नाही अभिमन्यू, आपण आपल्या चुकीला योगायोग म्हणून शत्रूच्या युद्ध कौशल्यावर पांघरून नाही घालू शकत. हे तर तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे की आजच्या युद्धामध्ये भीष्म पितामहांनी पुढे येत येत आक्रमण केलं आणि त्यांनी प्रतिदिन आपल्या 10,000 सैनिकांना ठार मारण्याची जी प्रतिज्ञा केली होती त्याहून कितीतरी अधिक सैनिकांना ठार मारलं. तुम्ही बरोबर बोललात द्वारकाधीश. आजच्या युद्धात शत्रू पक्षाकडून भीष्मांनी त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाने आपल्या रणनीतीच्या आणि व्यूहरचनेच्या पार चिंधळ्या उडवून टाकल्या. हे द्वारकाधीश, आजच्या या युद्धात मी रचलेल्या व्यूहाच्या असफलतेबद्दल मला खेद आहे. पांडवांचा सेनापती या नात्याने आजच्या या विनाशाची जबाबदारी मी स्वतः घेत आहे. नाही दृष्टद्युम्न, आजच्या युद्धाच्या अयशस्वीतेसाठी उत्तरदायी मी तुला मानत नाही. तू तुझ्या सेनापतीच्या उत्तरदायित्वाचं पालन अतिशय कौशल्याने केलंयस. मग आपल्या अपयशाचं कारण काय असू शकतं युधिष्ठिर दादा? मी तर माझ्या गदेच्या प्रहाराने कौरवांना त्यांच्या पूर्वजांची आठवण करून दिली. प्रिय भीम, एक तूच तर आहेस ज्याने आजचं युद्ध युद्ध समजून लढलंय. परंतु महाभारताच्या या महाभयंकर युद्धाचा परिणाम दोन्ही बाजूंच्या केवळ 2च योद्ध्यांवर अवलंबून आहे आणि ते आहेत कौरवांच्या बाजूने पितामह भीष्म
आणि पांडवांच्या बाजूने अर्जुन. पितामहांना तर त्यांचं कर्तव्य चांगल्या प्रकारे ठाऊक आहे, ज्याचं प्रदर्शन त्यांनी आजच्या युद्धात केलं देखील. परंतु आपल्या पक्षाचा योद्धा त्याचं कर्तव्य विसरून गेला. त्याला तर हे देखील आठवण राहिली नाही की तो संपूर्ण जगतामधील सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, ज्याच्या गांडीव धनुष्यातून सुटलेल्या बाणांच्या गतीशी वायू देखील स्पर्धा करू शकत नाही. आपली सेना पितामहांच्या बाणांच्या वर्षावाने किड्या मुंग्यांसारखी मारली जात होती. परंतु अर्जुन हे कळत असून सुद्धा की पितामहांच्या बाणांच्या पुराला बांध बनून केवळ तोच थोपवू शकतो, तरी सुद्धा त्याचे हात पितामहांसमोर स्वतःचं गांडीव उचलताना कापत होते. ज्या राज्याच्या सैन्यामध्ये असा हतबल योद्धा असेल, तो राजा युद्ध कसा करू शकणार? भ्राताश्री, माझ्यावरचा तुमचा हा क्रोध उचित आहे. खरंच माझ्या हातून चूक घडली आहे. कौरवांच्या विरुद्ध मी जीव ओतून युद्ध नाही करू शकलो. परंतु माझ्यावर विश्वास ठेवा, ही चूक मी जाणून बुजून नाही केलेली. पितामहांसाठी असलेल्या आदरामुळे मी संकोच करत राहिलो. युधिष्ठिर दादा, आज युद्धामध्ये अर्जुन व अन्य योद्ध्यांच्या भुजांनी त्यांच्या ज्येष्ठांच्या आदराप्रित्यर्थ त्यांच्या विरुद्ध शस्त्र उचलणं मान्य केलं नाही. परंतु उद्या युद्धभूमीवर जेव्हा दोन्ही सेना एकमेकांसमोर उभ्या ठाकतील, तेव्हा अवश्य अर्जुन त्याचं गांडीव उचलेल. तेव्हा नक्कीच अर्जुन पितामहांसमोर लोखंडाची भिंत बनून उभा राहील. हे कृष्ण, एक अर्जुनच नाही तर आपल्या सर्वांनाच हे सांगितलं पाहिजे की आपण युद्धभूमीवर आपल्या शस्त्रांचा अपमान करण्याकरता आलो नाही. आजच्या युद्धाच्या पराभवाचा प्रतिशोध उद्या आपल्याला त्यांच्या विरुद्ध घ्यावा लागेल. उद्या आपण त्यांना दाखवून देऊ की आपण देखील क्षत्रिय आहोत. युद्ध करणं आमच्या रक्तातच आहे. जोपर्यंत आमच्या शरीरात प्राण आहेत, जोवर आमच्या धमन्यांमधून रक्त वाहतंय, तोवर आम्ही युद्ध करत राहू आणि हे सिद्ध करून देऊ की आमचं जीवन तलवारींचा खणखणाट आणि रक्ताच्या वर्षावातच व्यतीत झालाय. प्रतिज्ञा करा की उद्या आपण सर्वजण पितामह भीष्मांच्या आजच्या संहाराचं भीषण उत्तर देऊ. आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो आहोत. काल तर पितामहांनी पांडवांना पळता भुई थोडी केली होती आणि कौरवांनी त्यांची पहिली विजय पताका फडकवली होती. महाराज, केवळ एक दिवसाच्या युद्धावरून कोणतंही अनुमान काढणं उचित नाहीये. जसं जुगारात फासे अकस्मात बाजी पलटवू शकतात, तसंच युद्धाचे फासे देखील कोणत्याही क्षणी पलटू शकतात.
जोपर्यंत भीष्म पितामह कौरवांच्या सेनेचं सारथ्य करत आहे, पांडवांनी लाख प्रयत्न केले तरी ते काहीही करू शकत नाही. परंतु आज पांडव नक्कीच त्यांच्या प्रयत्नांची शर्थ करतील. भीषण युद्ध होईल आज. आक्रमण! आक्रमण! भ्राताश्री, या तऱ्हेने अर्जुनाच्या बाणाने कौरवांच्या रक्ताच्या नद्या वाहू लागतील. ज्यात कौरवांच्या प्रेतांची छाटलेली मुंडकी पाण्यावरील बुडबुडांसाठी तरंगताना दिसतील. अर्जुनाच्या तीरांच्या तुफानाला थांबवावं लागेल भ्राताश्री. मी असताना असं होऊ शकत नाही. जर तो गुरु द्रोणांकडून धनुर्विद्या शिकला असेल तर मी सुद्धा त्यांच्याकडूनच शिकलेलो आहे. हे अर्जुना, थांबव आता. युवराज दुर्योधन, ये ये, युद्ध करायला आलायस ना? ये, तू देखील तुझी इच्छा पूर्ण करून घे. अर्जुना! दुर्योधन, मी तर तुला खूप बलवान समजत होतो, परंतु तू तर अतिशय दुर्बल निघालास. स्वतःच्या क्रोधावर देखील तू ताबा ठेवू शकत नाहीस. आणि जो योद्धा स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण मिळवू शकत नाही, तो कधीही कुणावरही विजय मिळवू शकत नाही. विजयश्री तर राजांच्या भाग्यातच असते. वनवासींच्या भाग्यात तर पळणं आणि पळत राहणं लिहिलेलं असतं. तू ज्या धनुर्विद्येवर अहंकार करतो आहेस, त्याच धनुर्विद्येने मी तुला पुनश्च वनाचा मार्ग दाखवणार आहे. हे दुर्योधन, आव्हान द्यायच्या आधीच तू पार्थ सारथीवर बाण चालवलास. तुझ्यासारख्या अधर्मीकडून धर्मयुद्धाची अपेक्षा करणंच व्यर्थ आहे. परंतु मी तुला युद्धासाठी आव्हान देतोय. सावधान! अरे, युवराज दुर्योधनांचे प्राण संकटात आहेत. आपण त्यांना वाचवलं पाहिजे. चला, 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 चला. चला. आमच्यामध्ये कुणीही यायचं नाही.
कृष्णा